गृहस्थाश्रम श्रेष्ठ आश्रम आहे असे म्हणतात. त्याचे कारण काय? बरोबर, त्याचं कारण आत्ता जे सांगितलं त्याच्याशीच निगडीत आहे. गृहस्थाश्रमामध्ये सर्व गोष्टीला स्थान आहे. माणसाच्या ज्या नैसर्गिक वासना असतात, इच्छा असतात, अपेक्षा असतात, एखाद्याने जर एकदम ठरवलं मी संन्यास घेणार आहे, संन्यास घेतोयस, काय काय नियम आहेत विचार करा. संन्यास घ्यायचा असतो, तुला काही खावंसं वाटतं, तुला काही बघावंसं वाटतं, कुठेही जावंसं वाटतं, अवांतर गप्पा मागायचं वाटतं, राजकारणात काय चाललंय, समाजकारणात चाललंय, रोजची वर्तमानपत्र वाचतो, चहा पितोस, चहा पितो म्हणजे प्यावा, आता मग काय म्हणणं आहे. पण ह्या सगळ्या गोष्टी तू करतोस आणि संन्यास कशाचा घेतोस? मग त्यापेक्षा तू आपलं लग्न कर, संसार कर, आणि ते करता करता जेवढी जमेल ना तेवढी साधना कर. नाही तर साधना करून पूर्ण हो आणि मग संसार कर. नाथाने केला तसा. पूर्ण हो, तुला बोध आलेला आहे. आता तू जरी संसारात पडलास तरी त्याच्यात अडकणार नाहीस. तो बोध आला का तुला पक्का? तसा जर तुला बोध आलेला असेल तर संसार करून तू त्याच्यापासून वेगळा राहशील. लक्षात आलं? त्यामुळे गृहस्थाश्रम एवढ्यासाठी मागितलं. त्याच्यामध्ये अतिथीला आपण आदरातिथ्य करू शकतो. आपलं जे खाण्यापिणे ज्या प्रमाणात, आज आपला चांगला पदार्थ केला, आडवा हात मारला, असं नाही करायचं. मर्यादित कुठलाही विषय किती सेवन करायचा, केव्हा करायचा, काय प्रमाण आहे, हे सगळ्या मर्यादा त्याच्यामध्ये पाहिजे. गृहस्थाश्रम म्हणजे वाटेल तसं वागणं म्हणजे गृहस्थाश्रम, हे सगळे लक्षात पुढे समजून घ्या. त्याच्यानं मागे येणार. समर्थांनी म्हटलं आहे आधी प्रपंच करावा नाही टका. असं असताना संसार सोडून सांसारिक कर्तव्य न करता परमार्थ करणे कसे शक्य आहे? पण कुणी सांगितलंय संसार सोडून करायला पाहिजे? समर्थांनी जे म्हटलंय संसार करावा, प्रपंच करावा नेटका. पण नेटका म्हणजे काय? 70 वर्ष झाली तरी ह्यांचं प्रपंच नेटका होतच नाही. तर संसार हा कधी नेटका होणारच नसतो. संसार म्हणजे सवयीची स्वार, नाही मरणाचं उधार. केव्हा काय होणार कोणाचं सांगता येत नाही. आणि संसार मुळात नासका. समर्थांनी सांगितलं जाणून करावा नेटका. काचेची भांडी आहे, छान आहे, क्रॉकरी चायनीज आणलेली आहे, पण लक्षात ठेवायची काचेची आहे ती. केव्हा धक्का लागला की फुटेल सांगता येत नाही. मग त्याच्यावर विश्वास ठेवून राहणार का आपण? तसं ज्या देहाला संसार लागलेला आहे हा देहाचाच भरोसा नाही. अहो काल केव्हा बोलताना ऐकलं मी त्यांना, हो पण आता नाही येत. मध्ये इथं नाही का एका डॉक्टरना सत्कार करायचा होता, तर डॉक्टर त्या ह्याच्याकडे निघाले होते, हॉलकडे, वाटेतच गेले. जो तिथं सत्कार व्हायचा होता तिथं त्यांना श्रद्धांजली व्हायची वेळ आली. डॉक्टर प्रसिद्ध कोणीही असो, मृत्यूची व्याख्या समर्थांनी केले ना. किती कुबेर आहेत, मोठे मोठे हे आहेत, मृत्युंजय सगळे सगळे गेले त्या तोंडामध्ये, जाणार आहेत सगळे. मग हे इतकं असताना त्या संसाराला किती धरून ठेवायचं? मग करायचा का नाही करायचा लक्षात ठेवायचं. संसार करत असतानाच आपल्याला त्याला मिळवायचं. संसाराला जितकं धराल तितकं पुन्हा पुन्हा जन्म. आणि संसार करत असताना परमेश्वराला धराल तर ह्या जन्मी सुद्धा मुक्त. पुन्हा जन्म मरणाचे फेरे नाही. त्यामुळे संसार टाकल्याने परमार्थ होतो असं नाही, संसार धरल्याने परमार्थ होतो असं नाही. परमार्थ करायचा हे पक्क ठरवायचं आणि संसार असणं अथवा नसणं हे दोन्ही जे आहे त्याचा उपयोग तिकडं करून घ्यायचा, एवढं लक्षात ठेवा. जे जे काही आपण करतोय ते तिकडं जायला पाहिजे. लक्षात आलं? त्यामुळे नाही तर समजा संसार समर्थाने कुठं प्रपंच केलाच नाही आणि लोकांना काय सांगतात प्रपंच करावा नाही करावा. त्यांनी स्वतःचा संसार केला नाही पण त्यांनी राष्ट्राचा प्रपंच केला. ज्याची जी ताकद असेल ना त्याने आपल्या संसारावर तिलांजली द्यावी आणि मोठा संसार करावा. म्हणून समर्थांनीच सांगितलं देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलगांचे. आता तुम्हाला ते मिळवायचं आहे ना, सोडून फक्त धरा. कलावती देवीने केलं, त्यांना ठरवलं होतं हे मिळवायचं आहे, संसार सोडलं, त्याने त्याला धरलं, त्या कलावती देवी झाली. असं होऊ शकतं, पण आपल्याला काय मिळवायचं आहे यासंबंधी आपल्या डोक्यात पक्का निश्चय पाहिजे की हेची एकाच, दुसरं काही नाही.